उरलेल्या ब्रेडपासून तुम्ही नक्की काय बनवता? चला तर आज मी तुम्हाला टेस्टी आणि भन्नाट अशी रेसिपी सांगते. अगदी 10 मिनिटात तयार होते. 1 ते 1.5 वाटी बेसन घ्यायचं, चवीपुरतं मीठ घालायचं, हिरवी मिरची, लसूण, जिरं, कोथिंबीरची पेस्ट घालायची आणि छान असं हे बॅटर भिजवून घ्यायचं. अगदी ढोकळ्याला भिजवतो तसं. बघा या पद्धतीने साधारण असं पातळसर बघा. आणि आता यामध्ये चिमूटभर सोडा ॲड करायचा. छान असं हे बॅटर फेटून घ्यायचं आणि आता यामध्ये ब्रेडची स्लाईस अशी डीप करून घ्यायची आलटून पालटून आणि मस्तपैकी गरम गरम तेलामध्ये सोडायची. बघा इतके टेस्टी आपले पकोडे तयार होतात ना, तुम्हाला काय सांगू. अगदी 10 मिनिटात आपले ब्रेड पकोडे तयार होतात. अगदी खूप छान क्रिस्पी होतात, टेस्टी लागतात. तुम्ही नक्की करून बघा. आपली ब्रेड पण वाया जाणार नाही आणि हा नाश्ता पटापट सगळेजण खातील. नक्की करून बघा. बघा या पद्धतीने मी सगळे ब्रेड पकोडे तळून घेतले आणि मस्तपैकी आपले ब्रेड पकोडे तयार झाले आहेत. टोमॅटो सॉसबरोबर एन्जॉय करा आणि चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा.